शिवाजीराव देशमुख साहेबांच्या नावानं पुन्हा एकदा ते पर्व निर्माण होईल। 25 वर्षानंतर हा आम्ही गुलाल बघत आहे। ती 27 वर्ष सत्यजित शिवाजीराव देशमुख नावाचं वादळ थांबवण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातनं जी आणि सत्यजित भाऊंनी पूर्ण महाराष्ट्रात एक इतिहास रचलाय। आमचं गाव बिळाशी। आम्ही देशमुख साहेबांच्या नंतर गेली 27 वर्षे 1999 पासून सत्यजित भाऊंच्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहे। आज 25 वर्षानंतर हा आम्ही गुलाल बघत आहे। पहिल्यांदा बिळाशी जिल्हा परिषद मतदारसंघातून देशमुख साहेबांना बिनविरोध निवडून दिलेलं, त्यानंतर देशमुख साहेबांनी अपक्ष पहिल्यांदाची निवडणूक जिंकली, त्यानंतरचं वातावरण आज आम्हाला दिसतंय आणि आज सत्यजित भाऊ देशमुखांनी तो इतिहास परत निर्माण केला आणि सत्यजित भाऊंनी पूर्ण महाराष्ट्रात एक इतिहास रचलाय की एवढ्या सगळ्या ताकदी त्यांच्या विरोधात लागलेल्या असताना वसंतदादा गट, शिवाजीराव देशमुख साहेबांचा गट हा वसंतदादा गट मानला जातो। हा वसंतदादा गट संपवायच्या दृष्टीनं पूर्ण राज्यातनं ताकद लागली गेली 27 वर्ष सत्यजित शिवाजीराव देशमुख नावाचं वादळ थांबवण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातनं जी इतर मोठ्या नेत्यांनी प्रयत्न केले। कारण शिवाजीराव देशमुखांचा हा मुलगा जर पुन्हा राजकारणात मोठ्या पदावर गेला तर परत एकदा वसंतदादा गट निर्माण होईल, परत एकदा शिवाजीराव देशमुख साहेबांच्या नावानं पुन्हा एकदा ते पर्व निर्माण होईल। ते पर्व दाबण्यासाठी अगदी कडक कार्यक्रम करणाऱ्यांनी सुद्धा अहोरात्र प्रयत्न केले। अगदी याही निवडणुकीत त्यांनी रात्रीचा दिवस केला, पण त्यांना शक्य झालं नाही। कुठेतरी शिवाजीराव देशमुख साहेबांची पुण्य यात फळाला आली। जी विजय बिळाशीच्या क्रांतिकारकांनी रोवली। 78 सालची निवडणूक अपक्ष म्हणून शिवाजीराव देशमुख साहेबांना गुलाल दिला। त्यानंतरचं शिवाजीराव देशमुख पर्व जे आपण सगळ्यांनी बघितलं, तेच पर्व 2 आज चालू होत आहे सत्यजित शिवाजीराव देशमुख या नावाने। काही दिवसातच आपल्याला हेही कानावर पडेल की सत्यजित शिवाजीराव देशमुख हे आता आमदार जरी असले तरी त्यांच्या मागे नामदार पाठी लागेल आणि तोही क्षण आपण याच उत्साहात साजरा करणार आहोत। सत्यजित भाऊंचा विजय, शिवाजीराव देशमुख साहेबांचा विजय।